श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण अध्याय 11. दशगात्र अर्थात दशक्रिया नियम. चला तर या अध्यायाला श्रवण करूयात. गरुडजी पुढे म्हणाले, हे केशव, आपण मला दशगात्र विधी सांगा, जी केल्याने कोणते पुण्यफल प्राप्त होते, आणि जर पुत्र उपस्थित नसेल तर ही विधी कोण करू शकतो. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे गरुड, मी तुला आता दशगात्र विधी सांगतो, ज्याचे पालन केल्याने पुत्र पितरांच्या ऋणामधून मुक्त होतात. पुत्राने पित्याच्या मृत्यूनंतर शोक सोडून धीर धरावा आणि पिंडदान वगैरे विधी सात्विक भावनेने करावेत. विनाकारण अश्रुपात करू नयेत, कारण बांधवांद्वारे केले गेलेले अश्रुपात आणि श्लेष्मपात विवश होऊन पितारूपी त्या प्रेताला प्राशन करावे लागतात. त्यामुळे निरर्थक शोक करणे सोडून द्यावे. मनुष्य हजारो दिवसांपर्यंत जरी शोक करीत राहिला तरीही एकदा गेलेला जीव परत त्याला दिसणार नाही. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, म्हणून तो निघून गेला. त्याचा जन्मसुद्धा निश्चितच आहे. म्हणून ज्ञानी लोकांनी या अटल जन्म मरणावर कधी शोक करू नये. अशी कोणतीही दैवी शक्ती किंवा उपाय नाही ज्याद्वारे मृत्यू पावलेली व्यक्ती पुन्हा परत येऊ शकेल. या जगामध्ये कायमस्वरूपी कोणत्याही व्यक्तीसोबत राहणे कोणालाही शक्य नाही. जर आत्मा स्वतःच्या शरीराशी शाश्वत संबंध स्थापित करू शकत नाही तर इतर लोकांच्या सहवासाबद्दल आपण काय म्हणावे. ज्याप्रमाणे प्रवासी सावलीमध्ये आश्रय घेतो, विश्रांती घेतो आणि विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा परत जातो, त्याप्रमाणे जगामध्ये जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या नशिबी पुन्हा दुःख भोगल्यानंतर ते आपल्या गंतव्यस्थानी जातात. सकाळी तयार केलेले अन्न संध्याकाळी नाश पावते. अशा नाशवंत अन्नाच्या रसाने पोचलेल्या या शरीराच्या दीर्घायुष्याची काय कथा. हा विचार म्हणजे पूर्वजांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखांवर औषध आहे. म्हणून नीट विचार करून पुत्राने अज्ञानामुळे होणारे दुःख सोडून पित्याचे पुढील कार्य करावे. पुत्र नसतानाच त्याचे संस्कार पत्नीने, पत्नीच्या अनुपस्थितीमध्ये बंधूने, आणि बंधू जर नसेल तर त्याच्या नात्यातील एखाद्या सपिंडी व्यक्तीने संस्कार करावेत. हे गरुड, पुत्रहीन व्यक्तीच्या मृत्यूनंतर दशगात्र इत्यादी तशा मोठ्या किंवा धाकट्या भावांच्या पुत्रांनी किंवा नातवंडांनी करावे. मनोजींनी म्हटले आहे की एका बापापासून जन्मलेल्या भावांपैकी एकालाही मुलगा झाला तर सर्व बंधू त्या पुत्रापासून पुत्रवान होतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्नींपैकी एकाला कन्या असेल तर त्याच कन्येपासून ते सर्व कन्यावान होतात. जर सर्व भाऊ पुत्रहीन असतील तर त्यांच्या मित्राने पिंडदान करावे किंवा सर्वांच्या अनुपस्थितीमध्ये पुरोहितानेच हा विधी करावा. जर एखादी स्त्री अथवा पुरुष आपल्या इष्टमित्राचे और्ध्वदेहिक क्रियाकर्म करतील तर अनाथ प्रेताच्या संस्काराबद्दल त्यांना कोटी यज्ञ केल्याचे फळ मिळेल. हे गरुड, पुत्राने पित्याचा दशगात्रादी संस्कार करावा. पण थोरला पुत्र मरण पावला तर पित्याने दशगात्रादी संस्कार करू नयेत, जरी त्याला त्याच्यावरती अपार स्नेह असेल. अनेक पुत्र असले तरी दशगात्र, सपिंडन आणि इतर षोडश एकाच पुत्राने करावेत. वडिलोपार्जित मालमत्तेची विभागणी झाल्यानंतरही दशगात्र, सपिंड आणि षोडश एकाच व्यक्तीने करावे. परंतु समस्तरिक्ष वगैरे श्राद्ध विभक्त पुत्रांनी स्वतंत्रपणे करावेत. म्हणून ज्येष्ठ पुत्राने एक वेळ भोजन करून, जमिनीवरती शयन करून आणि ब्रह्मचार्याचा स्वीकार करून पवित्र होऊन दशगात्र आणि श्राद्धविधी भक्तिभावाने करावेत. पृथ्वीला 7 वेळा प्रदक्षिणा घालून जे फळ मिळते तेच फळ पुत्राला त्याच्या मातापित्यांच्या या क्रियेने मिळते. जो पुत्र दशगात्रापासून वार्षिक श्राद्धापर्यंत पित्याचा योग्य श्राद्धविधी करतो त्याला गया श्राद्धाचे फळ मिळते. एखाद्याने विहीर, तलाव, देवस्थान किंवा मंदिरामध्ये जावे आणि दिवसाच्या मध्यभागी दुपारी कोणत्याही मंत्राचा जप न करता स्नान करावे. शुद्ध झाल्यावर दक्षिणेकडे तोंड करून
झाडाच्या पायथ्याशी वेदी बांधावी आणि शेणाने झाकून टाकावी. त्या वेदीवर कुशाच्या पानाने बनवलेल्या दर्भमय ब्राह्मणाची प्रतिष्ठापना करून त्याच्या पाद्याने पूजा करावी आणि अतसी पुष्प संकाश इत्यादी मंत्रांनी त्याला प्रणाम करावा. यानंतर पिंड देण्यासाठी कुशासन त्याच्या समोर ठेवावे आणि त्यानंतर नामगोत्राचे पठण करत त्यावर शिजलेला तांदूळ किंवा ज्वारीचा पिठाचा पिंड द्यावा. चंदन, भृंगराज इत्यादी फुले अर्पण करावेत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर दूध आणि पाण्याने भरलेले पात्र आणि जलांजली अर्पण करावी. पिंडदान हे 9 दिवस करायला हवे. पहिल्या दिवशी विधीपूर्वक जे अन्न अर्पण केले जाते त्याच अन्नाने ते 9ही दिवस करावे. 10व्या दिवशी मांसापासून पिंडदान करावे. परंतु कलियुगामध्ये मांसापासून पिंडदान शास्त्रतः निषिद्ध आहे, म्हणून मांस याच्याऐवजी उडदापासून पिंडदान करावे. 10व्या दिवशी क्षौरकर्म आणि बंधुबांधवांनी मुंडन करायला हवे. क्रिया करणाऱ्या पुत्रांनी सुद्धा मुंडन करावे. 10 दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी एका ब्राह्मणाला स्नेहभोजन द्यावे आणि हात जोडून भगवान विष्णूंचे ध्यान करावे आणि त्यांना प्रेतमुक्तीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर स्नान करून घरी जाऊन गोग्रास दिल्यानंतरच भोजन करायला हवे. आणि श्रोतो, याचबरोबर गरुड पुराणातील हा 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.